झाडीपट्टीचा सीझन हा दिवाळी ते होळी या टायमाचा असतो. पण आता झाडीपट्टींच्या नाटकांची मागणी वाढू लागली आहे आणि झाडीपट्टीच्या नाटकांची सुरुवात गणपती उत्सवापासूनच सुरू होते. गणपती उत्सव नंतर नवरात्रीमध्ये सुद्धा झाडीपट्टीच्या नाटकं सुरू होतात आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये मग दिवाळीपासनं ते होळीच्या या दरम्यान झाडीपट्टीच्या नाटकं होतात. झाडीपट्टीच्या नाटका फक्त 4 जिल्ह्यात मर्यादित न राहता छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि नागपूर जिल्ह्यात सुद्धा, यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा आता झाडीपट्टीच्या नाटका व्हायला लागल्या. तिथं पण झाडीपट्टीच्या नाटकांचं आयोजन होत आहे. नमस्कार, मी होमदेव आणि आपण पाहतात HK प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, झाडीपट्टीच्या नाटकांची सीझनची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यावर्षी सुद्धा झाडीपट्टीच्या नाटकांची सुरुवात झाली आहे. यावर्षी झाडीपट्टीच्या नाटकाचे जे मंडळ आहेत, जे ऑफिस आहेत, ते ओपन झाले आहे वडसा या ठिकाणी. मंडळांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तुम्ही तुमच्या नाटकं बुक करू शकता. यावर्षी नवीन नाटक आहे युवा रंगमंचमध्ये युवराज प्रधान यांच्या ग्रुपमध्ये तू माझा छकुला ही नवीन नाटक आहे आणि मी सुद्धा यावर्षी जयदुर्ग नाट्य रंगभूमीमध्ये मी सुद्धा यावर्षी कलावंत म्हणून आहो. तेव्हा आमच्याही ग्रुपचं नाटक बुक करायला विसरू नका. आणि सोबतच याही व्यतिरिक्त बाकीही ग्रुपच्या नवीन नवीन नाटकं आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला त्याच नवीन नवीन नाटकांविषयी माहिती देणार आहोत. या व्हिडिओमध्ये निर्माते आहेत, मॅनेजर आहेत, ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नाटक बुकिंग विषयी संदेश देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. धन्यवाद. ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वडसा. आमचे निर्मात्या ज्ञानदेव ठेंगरे, युवराज डांगे, दिग्दर्शिका शेखरजी पटले, सूत्रधार आशिष पुणे. आम्हाकडे नाट्यकलावंत आहेत सिनेस्टार शेखरजी पटले, मास्टर अशोकजी भिक्कुवर, मास्टर विलासजी भट्टी, मास्टर विलासजी पेंटर, मास्टर संदीप गंधारे, मास्टर प्रफुल्ल मेश्राम, स्वरबहारा परमानंदजी उईके. श्री कलावंत आहेत मिस प्रतीक्षा, मिस प्रज्ञा पवार, मिस पूजा देवडीकर, मिस नैना. आम्हाकडे 4 नाट्यप्रयोग आहेत. नवसाचं पोट, डळसर, जानवर, बंधन इत्यादी नाट्यप्रयोग आहेत. आमच्या ऑफिसचा पत्ता लहरी कॉम्प्लेक्स, लाखांदूर रोड, वडसा. नमस्कार, मी वैभव खोबरागडे. लई झक्कास लावणी डान्स ग्रुप देसाईगंज वडसा या लावणी ग्रुपचा ऑर्गनायझर. तर मित्रांनो, आमच्याकडे पचरंगी गीतांची मैफिल असते, जसे की छत्तीसगडी, हिंदी, भोजपुरी, मराठी, हरियाणी आणि त्यासोबतच प्रबोधनात्मक गीत आणि प्रबोधनात्मक संगीत. त्याच्यामध्ये श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुंदरसं एक नृत्य, त्यासोबतच आपल्या सर्व भावांसाठी एक भीमगीत, भीम संगीत आणि आदिवासी भावांची फरमाईश म्हणजे गोंडी गीत आणि गोंडी संगीत. आणि त्यासोबतच आपण देशभक्ती गीतसुद्धा दाखवतो. म्हणजे अशा पचरंगी गीतांच्या मैफिलीमध्ये आम्ही तुम्हाला सर्व भेटायसाठी येतो आहे. आणि आमचे कलावंत आहे मास्टर लोकेश कुमार सांगडी, मास्टर प्रीतम कुमार आरमोरी, मास्टर मिथुन कुमार गडचिरोली, मिस मोनिका गडचिरोली, मिस अंजली छत्तीसगड, मिस अश्विनी लाखांदूर आणि बारामतीवरून आलेले कलाकार पुण्याचे मैना, सिनेतारका सोनाली पाटील. अशा 8 लोकांच्या संचामध्ये आम्ही घेऊन येत आहोत एक दर्जेदार लावणी ग्रुप. आम्हाला अवश्य तुम्ही मोका द्या आणि आम्हाला प्रेझेंटेशन दाखवण्याची संधी द्या. मी मॅनेजर स्वप्नील गुरुनोले, सुयोग नाट्यकला रंगभूमी वडसा देसाईगंज. सुयोग नाट्य रंगभूमीमध्ये मास्टर देवाजी शेडमाके सर, निर्माता मास्टर सिनेस्टार विशाल तरावणी पी लालचंद दिग्दर्शित आणि मास्टर वासुकुमार मार्गदर्शित. आमच्याकडे दर्जेदार असे नाट्यप्रयोग उपलब्ध आहेत. आमचे कलाकार आहेत मास्टर सिनेस्टार विशाल तराळ, मास्टर वासुकुमार, मास्टर पी लालचंद, मास्टर के रविकुमार, मास्टर स्वरबहार अभिजित सेंडे, मास्टर श्री कापगते आणि मास्टर विकास गुरुनोले, मास्टर देवा सेटमते, सिनेतारका सिनेस्टार निशा रोंगडे, मिस अस्मिता, मिस भूमिका दुपारे आणि मिस प्रीती मरस कोल्हे. आमच्याकडे दर्जेदार असे नाट्यप्रयोग तयार आहेत. उपलब्ध नाट्यप्रयोग संगीत जन्मदाता, संगीत
हेच का माझं बाळ, संगीत हिजडा आणि नवीन नाटक यावर्षीचं सुपरहिट नाटक अबला. तरी सर्व माझ्या रसिक मायबापांना विनंती आहे की आमचा पत्ता आहे लहरी कॉम्प्लेक्स, देसाईगंज. तरी आमच्या ऑफिसला भेट द्या आणि आमचं नाटक आजच बुक करा. नमस्कार. प्रिय रसिक मायबाप हो, नमस्कार. मी श्री उमा शेंडे सर, वडसा देसाईगंज, जयदुर्गा नाट्यरंगभूमी वडसा देसाईगंज. आपणा सर्वांना रसिक मायबापांना नमस्कार करतो आहे. प्रिय रसिक बंधू आणि भगिनींनो, 2024-25 या सत्रासाठी माझी जयदुर्गा नाट्यरंगभूमीची टीम तयार झालेली आहे, सज्ज झालेली आहे. आणि या माझ्या रंगभूमीमध्ये यावर्षी कलावंत म्हणून सिनेस्टार प्रवीण वाघमारे, मुंबई झाडीपट्टीतील कॉमेडी किंग, मास्टर स्वरबहार दिवाकर बारसागडे, सिनेस्टार मुस्ताक शेख, मास्टर हेमंत दुबे सर, मास्टर युवराज सोनवाने सर, मास्टर बी संजय, मास्टर नागेश मोर्ले, मास्टर होमदेव कोसमशिले आणि बालकलावंत मास्टर जयेश. स्त्री कलावंत म्हणून मिस बबिता, मिस स्मिता, मिस संगीता भसारकर चंद्रपूर, सिनेस्टार मिस दीपिका रहाटे अमरावती. संगीत साथमधून आर्गनवर झाडीपट्टीतील आर्गन मास्टर, नावाजलेले आर्गन मास्टर मास्टर किशोर बावणे, तबला रुपेश, ॲक्टोपाट रुचित, ध्वनी व प्रकाश देवा साऊंड सर्व्हिस आरमोरी, नयपत्ते जयदुर्गा टेंबा आणि प्रयोग सहायक हेमंत खोब्रागडे हे यावर्षी माझ्या टीमला समाविष्ट आहेत. त्यानंतर उपलब्ध नाट्यप्रयोग माझे स्वलिखित म्हणजे श्री उमा शेंडे सर लिखित संगीत कशी तोडू मी मंगळसूत्र, ज्या नाटकाचे आज झाडीपट्टीमध्ये 500च्या वर प्रयोग झालेले आहेत. आणि ते झाडीपट्टीमध्ये नाटक गाजत आहे. नंतर संगीत ओझं कुंकवाचं अर्थात नवरा माझ्या बायकोचा, संगीत विजलीज्योत मातृत्वाची अर्थात हा स्वर्ग सुना आई तुझ्या विना, संगीत रक्ताळलेले अश्रू, संगीत टाव भूमिपुत्राचा. या एकंदरीत 5 नाटकाचा समावेश यावर्षी सीझनमध्ये केलेला आहे. यापैकी आपण कोणतीही नाटक घेऊ शकता. या नाटकाचे सादरीकरण अगदी मेहनत घेऊन आपल्यासमोर सादर करण्यात येईल. नाटकामध्ये प्रेक्षकाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कॉमेडी आहे, कौटुंबिक सिरियस बाब आहे, ह्या सर्व गोष्टी सादर करण्यात येतील. आणि प्रेक्षक मायबापांना किंवा प्रेक्षक मायबापाचे मनं रिझवता येतील अशा पद्धतीनं नाटकाचे सादरीकरण आपल्यासमोर सादर करण्यात येईल. करिता माझ्या तमाम झाडीपट्टीतील रसिक मायबापांना विनंती आहे की आपण या रंगभूमीमध्ये समाविष्ट असलेल्या 5 नाटकापैकी आपण कोणतेही नाटक आपण घेऊ शकता. त्याकरता आपणास विनंती आहे की आपण आजच बुकिंग करा आणि सदर नाटकाचा आपण आस्वाद घ्यावा ही माझी सर्व रसिक मायबाबांना विनंती आहे. नमस्कार. नमस्कार, मी ताजुल उके, एकता नाट्यरंगभूमी निर्माता. मागल्या वर्षी आपण थैमान नाटक घेऊन आलो झाडीपट्टीमध्ये. त्याचे 136 प्रयोग सादर केले. यानंतर यावर्षी 2024-25ला आम्ही घेऊन येत आहोत भयान नाटक. भयान नाटक असा आहे की झाडीपट्टीत थैमानपेक्षाही माऊल करणारा एक नाटक आहे. अप्रतिम. तरी माझी एक विनंती आहे आयोजक मंडळांना की लवकरात लवकर बुकिंग करून घ्यावे. कलावंत आहेत यावर्षी बिलकुल झाडीपट्टीत 1 नंबर हर हुनेरी मुन्नाभाई बुईके. 5 वर्षानंतर सोमनाथ नागवंशी त्यांचं आगमन झाडीपट्टीमध्ये होत आहेत. ते आहेत
सोमनाथजी नागवंशी, लेखाराम हुलके, स्वरबार निकेश खोबरे, प्राध्यापक अविनाश सहारे आणि कॉमेडीचा बादशाह आहे अरविंद वागधरे, के मृत्युंजय, मिस सोनल गोरखे, मिस करिश्मा भाग्यवान, स्नेहल गेडाम आणि ज्योती राऊत. संगीत साथमध्ये आदेश राऊत, लंकेश कामते, शुभम नकाते, गुरुदेव डेकोरेशन कुडेगाव. सुंदर टीम आहे. नाटक आमचा, पैसा तुमचा. आयोजक मंडळाने नाटक बुक करून घ्यावी ही विनंती. मी प्रल्हाद मेश्राम, प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे निर्माता. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यावा हीच इच्छा. मागच्या 2 वर्षापासून गाजत असलेलं नाटक आणि त्याही आधी जशी शिदोरी आहे, सरनावरची लाकडं आहे, मजुरी आहे, आटकापदर मायेचा, असे अनेक नाटकं गाजले. त्याच्यानंतर आलेले एक सक्सेस घेऊन झाडीपट्टी रंगभूमीवर शेवटची आंघोळ, त्याच्यानंतर पेटलेल्या चुली आणि ह्या वर्षीचा नवीन नाट्यपुष्प आहे पाठ फोपटणारा बाप. ह्या सामाजिक विषयावर आधारित लावणी प्रधान संघर्षमय कौटुंबिक सगळ्यांनी एकत्रित बसून पाहण्याजोगं हे आमच्या प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे हे नाटक. कृपया दरवर्षीप्रमाणे आपण ह्यावर्षीसुद्धा प्रतिसाद देऊन आमची नाटकं बुक करावी. आमचे कलावंत यावर्षी असे आहेत. माननीय सिनेस्टार वैभव ओगले मुंबई पिक्चरमध्ये काम करतात. त्याच्यानंतर क्लासिकल गायक आहेत आमचे भास्कर पिंपळे सर. त्यानंतर आहेत गायक मंगेश सहारे, विलास नेवारे, दिनेश कोल्हटवार आणि अंकुश कुमार. श्री कलावंत आहेत सिनेतारिका कविता कदम पुणे, त्यानंतर अंकिता गायकवाड पुणे, वनश्री आणि प्रीती डोंगरवाड अशी आमची टीम आहे. आणि संगीत दिग्दर्शक आहेत आमचे सुरेश दिवटे, तबलावादक मंगेश खोबरागडे, ॲक्टोपॅड आयुष कुमार आणि म्युझिक ट्रॅक इंद्रजित कुमार. आणि ध्वनी व प्रकाश योजना आहे भोयर साऊंड सर्व्हिस आणि नेपथ्य आहेत प्रल्हाद आर्ट. अशी आमची एक सुसज्ज टीम आपल्या सेवेची येत आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रतिसादाची आम्ही प्रतीक्षा करतो आणि आम्ही आमच्या कार्यालयात वाट बघतो. नमस्कार, मी संदीप राऊत, संपदा थिएटर्स वडसा. यावर्षी आमच्याकडे नवीन नाटक आहे कलंक, अर्थात इथेच संपला माणूस. तसेच जुन्या चालत आलेल्या एक स्पर्शकार्जाची पण आहे जी मागच्या वर्षी खूप जोमात चालत होती. आणि आमच्याकडे यावर्षी कलावंत आहेत. ललित कुमार आहेत मुंबईचे, ज्युनियर नाना पाटेकर ज्यांना आपण ओळखतो सर्वजण. मास्टर गिरीशचंद्र आहेत, चौके सर आहेत, जुगल गणवीर आहेत नागपूरचे, अमोल राऊत आहेत स्वरबहार जे गायक आहेत, अमोल भागडकर आहेत, आमचे ज्युनियर एकनाथ ढोले पण आहेत. तसेच लेडीजमध्ये सिनेस्टार रुपाली डोंगरे आहेत नागपूरच्या आहेत, वर्षा राऊत आहेत, सिनियर लेडीज उषा किरण ताई आहेत गडचिरोलीच्या. तसेच लावणीवर करीना आहेत. म्युझिशियन आमचे तेच आहेत जयंत पांडे, अरुण मेश्राम आणि तुषार उके आहेत. तसेच डेकोरेशन निनावे, साऊंड सर्व्हिस केशोरीचे आणि नेपथ्य गणेश आर्ट चोरटी. यावर्षी खरंच बालकलाकार माझी स्वतःची मुलगी बालकलाकार म्हणून करत आहे इथेच संपला माणूस या नाटकात. खूप सुंदर अशी नाटक आहे. तरी मी सर्व मंडळांना, रसिक प्रेक्षकांना विनंती करतो, एकदा नाटक घेऊन बघा आणि संपदा थिएटर्स वडसा या आमच्या रंगभूमीला भेट द्या. वसंत मेश्राम मॅनेजर बोलतो आहे. राजस्थान नाट्य रंगभूमीची मॅनेजर आहोत. आमची कंपनी ही 10-15 वर्षापासून चालत आहे इथं. आमचे नाटक हे
काही उपलब्ध केलेले आहेत. गौरी झाली नवरी ही नवीन नाटक आहे, हिरालाल पेंटरच्या लेखणीतून केलेली आहे. विदूषक आहे, आदित्य अशोक उदासी यांनी लिहिलेली आहे. कष्टाची शिदोरी ही जुनी आहे, आजपर्यंत 100-150 प्रयोग झालेले आहेत कष्टाची शिदोरीचे. त्यांचे लेखक आहे हिरालाल पेंटर. आणि मायेची पात्र आहे, यांचे पण 100-125 प्रयोग झालेले आहेत. आणि आज चालवतच आहोत ते नाटक आम्ही. आमच्याकडे कलाकार आहेत, आदित्य देशमुख हे नागपूरचे आहेत, विशाल सहारे आहेत, योगी सूर्यवंशी आहेत, शरद टिकरे आहेत, पितांबर सूर्यवंशी आहेत, संदीप नवगडे आहेत, पुरुषोत्तम ढोरे आहेत. आणि या राजसा नाट्य रंगभूमीचे मालक म्हणा हिरालाल पेंटर हे पण आहेत. हे लोककला पुरस्कृत आहेत आणि विनोदायुक्त बादशाह पण नावाजलेले आहेत. स्त्री कलावंतामध्ये आमच्याकडे राणी कोल्हटकर आहेत, हंसिनी पुणेकर आहेत, पायल रंगारी आहेत, सुहानी आहेत. ऑर्गनवर आहेत आनंद काशीवार, तबल्यावर आहे सुनील मेश्राम, ॲक्टोपॅड राधेश्याम दोनाळकर आहेत. धोनी आहे धनकर साऊंड सर्व्हिस हार्मोनीवाले आणि नेपथ्य 12 पार्ट हार्मोनी. सगळ्या मंडळींना अशी विनंती करतो का आमच्या राजहंस नाट्य रंगभूमीचे प्रयोग घ्या अशी मी विनंती करतो. एवढं बोलून मी आपले 2 शब्द. नमस्कार, मी घनश्याम कुडमेते, कलावसंत नाट्य रंगभूमी वडसा देसाईगंज निर्माता. 2024 आणि 25 या झाडीपट्टीच्या सीझनकरिता सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने या झाडीपट्टीच्या सर्व रसिक मायबापांच्या सेवेशी या कलावसंत रंगभूमीच्या माध्यमातून एक नवीन कलाकृती वाघ्या अवतार मास्टर महेश मैन लिखित वाघ्या अवतार या नाटकाचं प्रयोजन केलेलं आहे. आणि ही उत्तम कलाकृती असल्यामुळे यावर्षीचं नवीन आणि एक लेटेस्ट कलाकृती असल्यामुळे माझं सर्व रसिक मायबापांना विनंती आहे की या नाटकाचं आपण आयोजन करून त्याचा योग्य तो लाभ आपण घ्यावा आणि त्याच्यातून जे काही आपल्याला घेण्याचं असेल ते घेऊ शकता. त्याचबरोबर प्रामुख्याने सांगण्याचा उद्देश म्हणजे या कलावसंत नाट्य रंगभूमीला तारक मेहताचा उलटा चष्मा, मन झालं बजीद, पानिपत यासारख्या अत्यंत चांगल्या गाजलेल्या मूवीमधले पिक्चरमधले जे कलावंत आहेत ते डॉक्टर राजेश आहेर हे प्रामुख्याने यावर्षी आपल्या झाडीपट्टीला एक अनोख्या वेशभूषेमध्ये आपल्यासमोर आपला अभिनय सादर करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या रंगभूमीला या डॉक्टर राजेश आहेरांसोबतच अनिल ओहड आणि काही पुणे आणि नागपूरच्या कलावंतासहित आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन करणार आहोत. तेव्हा माझं सर्व झाडीपट्टीतील रसिक मायबापांना नम्र विनंती आहे की त्यांनी या कलावसंत नाट्यरंगभूमीला येऊन भेट द्यावी आणि आपल्या गावामध्ये जे होणारे जे वार्षिक संमेलन आहे त्या संमेलनाच्या निमित्ताने जे मनोरंजनाकरिता आपण जी नाटक बुक केली जात आहे ती बुक करण्याकरिता या नाट्यरंगभूमीच्या ऑफिसला येऊन भेट द्यावी हीच आपणा सर्वांना माझी नम्र विनंती. मी पृथ्वीराज सुखरुडांगे, मॅनेजर राजकमल थिएटर्स वडसा यांच्या वतीनं बोलत आहे. आमच्या नाटकात सिनेस्टार प्रशांत लिखार, मास्टर राज बोधनकर, मास्टर उत्तम कुमार, मास्टर मोरू राऊत, मास्टर बावणे सर, मास्टर कमलेश गोटेफोडे, मास्टर अरविंद शिवनकर, स्वरबहार अनिल ढोरे आणि स्त्री कलावंतामध्ये सिनेतारिका मिस गीतांजली, मिस नैना, मिस रेश्मा आणि मिस प्रणाली ह्या आहेत. आमच्या ग्रुपचे तुला देव म्हणू की दगड दिलीप लांजेवार लिखित,
हे एक नाटक आहे. घातक व्ही दिलीप कुमार लिखित हे एक आहे. खेळ मांडला गरिबीचा सिनेस्टार राजेश चिटणवीस लिखित आणि मरण मंगेश नरसुलवार यांच्या लेखणीतून उतरलेले अशी ही 4 नाटके ग्रुपला चालविण्यात येतात. त्याच्यानंतर आमचे साऊंड सिस्टमवाले आहेत मुन्ना उपरीकर, ध्वनी व प्रकाश योजना, नेपथ्य सोनुले आर डुग्गीपार, प्रयोग सहाय्यक हेमराज गायधने, आर्गन एक धम्मा, तबला चेतन बावणे, ॲक्टोपॅड प्रज्वल, अशी ही आमची पूर्ण टीम आहे. मी युवराज गुंडे, शिवम थिएटर्स नागपूरवरचा या नाट्यसंस्थेचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. मी नव्याने यावर्षी आम्ही तयार झालेलो आहोत. आमचं ऑफिस वडसा येथे तयार झालेलं आहे, सुरू झालेलं आहे बुकिंगसाठी. रसिक मायबापू, यावर्षी आम्ही मागल्या काही वर्षांपासून जी परंपरा आहे आमची नवे कथानकं किंवा नव्या कथांना घेऊन येण्याची तुमच्यासाठी, तर ती परंपरा आम्ही यावर्षी चालवत आहोत. आमच्याकडे वीरा तू परतून ये रे, धागा एक बंद प्रेमाचा ही गाजलेली नाटकं आहेत आणि तुझ्यात जीव गुंतला रे हे सुद्धा एक खूप सुंदर नाटक आहे. सोबतच आम्ही यावर्षी एक नवीन नाटक प्रदर्शित करत आहोत ज्याचं नाव आहे बाजारी विकलेली नाळ, अर्थात भाड्याची बायको. खरं तर हा विषय झाडीपट्टीमध्ये आला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचलाय पाहिजे. कारण आजही स्वातंत्र्याच्या, आमच्या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही आम्ही ही परिस्थिती बघतो की आमच्याच देशातल्या मध्य प्रदेशामध्ये शिवपुरी जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी आया बहिणींना विकल्या जाते. जसं आम्ही इकडे बैल बाजार भरतो तसं त्यांचा बाजार भरविला जातो आणि त्यांना विकल्या जातं आणि भाड्याने त्यांना नेलं जातं. तर ही परंपरा खूप, किंवा धडीच्या नावाची ही प्रथा आहे, ही कुप्रथा आहे असं मी म्हणेन. आणि या प्रथेवर कुठेतरी प्रहार झाला पाहिजे आणि ही प्रथा बंद झाली पाहिजे. ही प्रथा आमच्या लोकांपर्यंत कळली पाहिजे. हे असे नवनवीन विषय आमच्या लोकांना कळले पाहिजेत म्हणून मी यावर्षी हे कथानक लिहिलेलं आहे. आणि ही कथा बघायला किंवा हे नाटक बघायला नक्की या. आमचं बुकिंग ऑफिस सुरू आहे हटवार कॉम्प्लेक्स येथे. नाटक बुकिंग करायला या. चांगली चांगली नाटकं आहेत आमच्याकडे. माझ्या टीममध्ये यावर्षी आमच्या नाटकाची निर्माती ममता गोंगले आणि सोबतच मी कलाकार म्हणून आहेच. प्रणय देवगडे, प्राणकुमार आहे, दिलीप लेनगुरे, चारुदत्त झाडे, DN राजा, विजय वाटकर, मिस ऋतू, मिस मेघना आणि मिस पल्लवी आहे. सोबतच माझी छोटी मुलगी बेबी आर्द्रा आहे. आणि विनोदासाठी आमच्याकडे माझा विद्यार्थी जो आज झाडीपट्टीमध्ये चांगला परिचित होतोय तो आहे, म्हणजे त्याचं नाव मंगेश जांभुळे. आणि सोबतच नागपूरचे कलावंत प्रशांत खडसे, ज्यांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून शिवम थिएटर्सचा हा झेंडा वर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खूप चांगली ओळख त्यांची आता निर्माण होते. हे चांगले चांगले कलाकार आमच्याकडे, अष्टपैलू कलावंत आहेत आमच्याकडे. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की यावर्षी आमचं नवीन नाटक बघायला या. आणि हो, आम्ही समीक्षण अवॉर्ड देण्याची घोषणासुद्धा आम्ही केलेली आहे. या बाजारी विकलेली नाळ हे जे पोस्टर मी आपणास दाखवतो आहे, बाजारी विकलेली नाळ या नाटकाच्या कथानकाचं समीक्षण तुम्ही करावं. कारण झाडीपट्टीत जोपर्यंत समीक्षक तयार होणार नाहीत तोपर्यंत माझ्यासारख्या लेखकाची लेखणी ही अजून सुधारणार नाही किंवा प्रभावी होणार नाही. आमच्यातली जी प्रतिभा आहे ती अजून फुलणार नाही आणि म्हणून समीक्षण होणं गरजेचं आहे. पण ते आमच्या झाडीच्याच चोखंदळ रसिकांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हा दुसरा चंद्रभागा समीक्षण अवॉर्ड जो जिंकायचा आहे तो जिंकण्यासाठी म्हणजेच 2000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. तेव्हा समीक्षण करा, आमची नाटकं बुकिंग करायसाठी या, इतकीच विनंती करतो. नमस्कार, मी गौतम हुमने, धनंजय रंगभूमी इथे मॅनेजर म्हणून काम करते. आमच्याकडे कलावंत आहेत किरपाल सय्याम, दुधराम कावडे, सर घनश्याम उपरीकर, आनंद नागाडे, शुभम भूट, रतन सोमवारे आणि सोहम शुक्ला. आणि स्त्री कलावंत आहेत मिस नैना, मिस करिश्मा आणि मिस मयुरी आणि विद्या कुने. आणि संगीत साथ आहे आमच्याकडे समीर धुळसे, केवळ बगमारे, भागवत त्रिकावार. आमच्याकडे उपलब्ध नाटके आहेत तूच माझी सौभाग्यवती, लेखक आहेत चंदू नैता,
दुसरी नाटक आहे साता जन्माच्या गाठी, लेखक आहेत संतनू कुडमिते. आणि अग्निदिव्य, लेखक आहेत चंदू नैताम. तांडव हे नवीन आगामी नाटक आहे, याचे लेखक आहेत चंदू नैताम. आणि पाचवी नाटक म्हणून एक पोरका म्हणून नाटक आहे, त्यांचे लेखक आहेत धनंजय ढवळे. आणि एक 6वी नाटक आहे आकांत, यांचे आहेत लेखक बाळकृष्ण ठाकूर. आणि विद्रोही म्हणून एक नाटक नव्यानं अजून आलेली आहे, त्यांचे लेखक आहेत पंकज मडावी. असे आमच्याकडे नाटकं उपलब्ध आहेत. तरी रसिक मायबापांनी लवकरात लवकर नाट्यप्रयोग येऊन आमच्या ऑफिसमध्ये बुक करावे, हीच नम्र विनंती. आपल्याकडे धनंजय स्मृती रंगभूमीकडे 2015मध्ये 15-16ला धनंजय स्मृतीकडे 12 स्तुती आले नाटक होती. प्रदीर्घ काळानंतर 2024 आणि 25ला 12 स्तुती आले धनंजय स्मृतीला पुन्हा ओपन करत आहोत. त्यासाठी बुकिंग करायला सर्व मंडळांनी यावे.